त्यांची भेट घेतली काय नेमकं कारण आहे सांगा, काय नेमकी भेट घेतली थोडक्यात साहेब आपला सीमा भागात सीना भीमा नदीकाठी 1.5 महिन्यापासून फक्त 2 तास लाईन आहेत. ह्यापेक्षा अगोदर मी मूलभूत हक्क संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिलं होतं. आम्हाला ह्या राज्याने शेतकऱ्याला केव्हाही दुजाभाव सीमा भागावरती आम्हाला लाईनच नाहीत. 2 तासामध्ये काय होतं आता? एवढे दिवस आम्ही अगोदर 10-15 वर्षापासून हे असलं पद्धतच नव्हतं. 2-3 वर्ष नदीला पाणी नसेल तरी आम्ही नदीमध्ये विहीर खोलून आम्ही जोपासना केल्यात. फक्त पाणी ते सरकारने अभ्यास करावा. ह्या नदीमध्ये प्यायला पाणी म्हणून राखून ठेवल्यात. त्या नदीमध्ये असलेलं पाणी आता प्यायला येतात का बघायला पाहिजे. माशा मरू लागल्यात. हे पिण्यासाठी ठेवल्यात का लोक मरण्यासाठी ठेवल्यात हे आम्हाला कळण्यात आलं. हे शेतकरी वर्ग कुठं जायला पाहिजे. प्रत्यक्षात आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आपलं उजनीचं पाणी तिकडचं कर्नाटकवाले 10-12 तास 16 तास चालत. तिथं कर्नाटकमध्ये 3 फेजवर 8 तास आणि 2 फेजवर 6 तास असं 14 तास पाणी मोटर चालतात. आपल्याकडे प्रत्यक्षात आपलं पाणी असून आम्हाला 2 तास पाणी. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने मी काही केलं तरी हे सरकार झोपीत आहेत. आणि सरकारला आम्हाला एवढाच विनंती आहे, आम्ही अगोदरपासून ह्या सरकारला माझ्या नोयागावप्रमाणे आम्हाला हे शेतकऱ्याला जर हे वीज आणि पाणी द्यायचं नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळावा हेच आपला इच्छा आहे. किती गाव आहेत? किती गावाच्या नागरिकांनी मागणी केलेली आहे? हो, ते सर्व सीना भीमा नदीकाठीचं सर्व अगोदर मी 2021-22 ला मी 11-12 गावं ग्रामपंचायती ठराव केला होता. तसाच मी आजही आम्ही करण्याच्या मार्गावर आहेत. किती गावं असं आहे ते ठराव? आता 28 गावात जाण्यासाठी पुन्हा इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे. आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे. पाणी नसेल तर वीज नाही, वीज नसेल तर पाणी नाही, घातलेलं ऊसाचं बिल मिळत नाही. हे का सरकार का झोपीत काय करतात? त्यासाठी आम्हाला मूलभूत सुविधा शेतकऱ्याला. तुम्ही आमदाराला भेटून हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला का नाही? तुमचे कोण आमदार? आता सचिन दादा कल्याण शेट्टी आहेत. कोणी फिरकायला तयार नाही. तर आम्ही मीडियावाले आम्ही सोशल मीडियावर दिलो. काय कोणाला शेतकऱ्यांचं वालीच कोण नाही. पालकमंत्री आता काय म्हणतात? पालकमंत्री घेतल्यावर हसल्यात. काय करायचं त्याला? म्हणजे आपला शेतकऱ्यांचं निवेदन बघून त्याला हसू वाटतं. म्हणजे हे पालकमंत्री आहे का काय आहे मला माहित नाही. म्हणजे आपलं शेतकऱ्यांचा थट्टा मस्करी करतात का काय म्हणाला आम्हाला असं वाटू लागलं. तर शेतकऱ्यांचं निवेदन मागा, शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नाही. फक्त शेतकऱ्यांचा थट्टा मस्करी करण्यामध्ये ज्या अपेक्षा तुम्ही सरकारकडे मागितल्या आहेत, पालकमंत्र्यांना त्याचं निवेदन दिलेलं आहे, त्या अपेक्षा कर्नाटक राज्य पूर्ण करेल असं वाटतंय. कर्नाटकमध्ये त्या बाजूला हे बघा, माझं आईचं शेत आहे, आईकडचं शेत कर्नाटकमध्ये आहे, वडिलांकडचं शेत महाराष्ट्रामध्ये आहे. तिथं माझं ऑलरेडी 14 तास मोटर चालू आहे. इथं 2 तास चालू आहे.